काय सांगाल एक आंतरराज्यीय टोळीने जळगाव जिल्ह्यात 3 गुन्हे केले, कोणते उघडकीस आले, काय नाही? 17 फेब्रुवारी रोजी चाळीसगाव शहरामध्ये विरान गार्डन लॉन्स या ठिकाणी एक लग्नाचा कार्यक्रम होता. त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये वधूचं सोने चोरी झालं होतं आणि चोरी झाल्यामुळे त्यांच्या लग्नामध्ये खूप अडचण झालं होते. नंतर पोलीस स्टेशनला तक्रार दिलं आणि ते लॉन्समध्ये असलेले CCTV सर्व आम्ही अभ्यास केल्यानंतर त्यांचं एक छोटा मुलगा ज्याचं वय 10 ते 12 वर्ष असतात, त्या मुलांनी हे जे सोन्याचं बॅग होत्या ते घेऊन जात असताना आपल्याला दिसून आलं. आणि पुढील तपास सर्व केल्यानंतर आणि पुढील तपास म्हणजे ते कुठे गेलं, आणखीन कोणी साथीदार कुठे भेटले, हे सर्वच खूप मेहनत घेऊन तपास केलं. त्याच्यानंतर समजलं की ही मध्य प्रदेशची एक टोळी आहे. ही मध्य प्रदेशची टोळी आपल्या एरियामध्ये येऊन म्हणजे भरपूर ठिकाणी असं चोरी करण्यात आलेलं आहे. म्हणून आपलं LCBचं आणि चाळीसगावचं एकत्रित करून म्हणजे एक टीम आम्ही मध्य प्रदेश राजगड जिल्ह्यामध्ये पाठवण्यात आल्या होत्या. तिथं आपलं टीम 10 दिवस मुक्कामी केलं आणि तिथलं जे मेन आरोपी जे या गुन्ह्यामध्ये इन्वॉल्ड आहे त्यांचं घर वगैरे शोधण्यात आलेलं आहे. आणि तिकडनं आम्ही चाळीसगाव या ज्या वधूचं चोरी केलं होतं त्या गुन्ह्यामधलं चांदी, सोने आणि पैसे ही सर्व मिळून जवळपास आपण 12,97,000 रुपयाचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे. आणि मुक्ताईनगरमध्ये देखील म्हणजे अशाच गुन्हे एक केलं होते, जे बँकेमधून बाहेर आलेलं एक वयस्कर माणसाकडनं चोरी केलं. त्या गुन्ह्यामधलं 1.5 लाख रुपये आम्ही पैशाचं जप्त करण्यात आलेलं आहे. आणि बडगावमध्ये देखील म्हणजे असंच लक्ष विचलित करून म्हणजे पैशा चोरी केले होते. त्या गुन्ह्यामधलं 1,35,000 रुपये जप्त करण्यात आलेलं आहे. अमळनेरमध्ये देखील म्हणजे बँकाचं बाहेर पडले होते, एक महिलांकडनं चोरी केल्या होत्या, तिचं देखील म्हणजे आम्ही 40,000 रुपये जप्त करण्यात आलेले आहे. सर्व मिळून 16,22,000 रुपये मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे.